वेलकम मित्रांनो. आज जो आपला प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 5 आणि आय होप सो तुम्ही प्रॉब्लेम नंबर 1 2 3 4 बघितला असेल, सॉल्व करून बघितला असेल. तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करून बघितले तर तुम्हाला हा प्रॉब्लेम पण इझी होणार. चला आता स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 5. आधी रीड करून घेऊ, मग त्याला सॉल्व करू. इझीच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे, राम रहीम राघवन undertook a construction of a bridge at a contract price of rupees 8 lakh payable in a cash of rupees 6 lakh and the debenture rupees 2 lakh. म्हणजे 8 लाख कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे, त्यामधून 6 लाख हे कॅशमध्ये तर 2 लाख हे डिबेंचरमध्ये आहे. दे डिसाइडेड टू शेअर प्रॉफिट अँड लॉस इन अ प्रपोर्शन ऑफ देअर इनिशियल कॉन्ट्रीब्युशन. त्यांचं जे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे ते त्यांनी जे पैसे लावले त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनप्रमाणे आहे. म्हणजे जो जितका देणार त्याचा प्रॉफिटमध्ये तितका मोठा हिस्सा राहील, जो जितका कमी पैसे देणार त्याचा कमी हिस्सा राहील. दे ओपन अ जॉईंट बँक अकाउंट विथ दे डिपॉझिटेड द फॉलोइंग इनिशियल अमाऊंट. दॅट हे खूप इम्पॉर्टंट आहे, इनिशियल अमाऊंट, कारण की यावरती डिपेंड करतं त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस रेशो. तर रामनी 4 लाख, रहीमनी 3 लाख आणि राघवननी 2 लाख जमा केले. द फॉलोइंग पेमेंट्स मेड थ्रू हिज जॉईंट बँक अकाउंट. बँकेतून काही पेमेंट करण्यात आले. सिमेंटचे 5 लाख, परचेस स्टीलचे 1,30,000, पेमेंट ऑफ वेजेस 1,50,000 अँड अदर चार्जेस रुपीज 30,000. तर हे बँकेतून पेमेंट करण्यात आले. राम ब्रिंग अ ट्रक ऑफ रुपीज 1,20,000. रामनी ट्रक आणला. रहीम ब्रिंग द मटेरियल ऑफ रुपीज 1,60,000. रहीमनी मटेरियल आणला 1,60,000चा. राघवन ब्रिंग द मिक्सचर ऑफ रुपीज 40,000. राघवनने मिक्सचर आणलं. ऑल द क्लोज ऑफ वेंचर अनइश्यूड मटेरियल वॉज टेकन बाय द राम. मटेरियल उरलेलं राम घेऊन गेला 20,000ला. रहीम टूक ओवर द मिक्सचर अँड स्टील फॉर 70,000. रहीम मिक्सचर घेऊन गेला 70,000ला. द ट्रक वॉज सोल्ड इन अ मार्केट फॉर रुपीज 80,000. ट्रक हे 80,000ला विकण्यात आलं मार्केटमध्ये. द कॉन्ट्रॅक्ट प्राइस वॉज रिसिव्ड ॲज पर द ॲग्रीमेंट अँड राघवन ॲग्रीड टू टेक ओवर द डिबेंचर फॉर रुपीज 2,40,000. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजणं की कॉन्ट्रॅक्ट प्राईस जे आहे ते पूर्णचं पूर्ण मिळालं, काही पण त्याच्यात कपात झालेली नाही आहे. 8 लाखचे 8 लाख कॉन्ट्रॅक्ट प्राईज आहे, जे तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवरती. तर हे जे 8 लाख रुपये आहे हे जितकेचे तितके मिळाले, यात काही कपात झालेली नाही. रहीम टूक ओवर द मिक्सचर काय लिहिलं आहे, राघवन ॲग्री टू टेक ओवर द डिबेंचर. राघवन डिबेंचर घ्यायला रेडी झालेला आहे 2,40,000ला, जे कितीचे होते 2 लाखाचे. म्हणून आता हे डिफरन्स आला, त्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, एक डिबेंचर अकाउंट ओपन करावं लागेल. तर हा प्रॉब्लेम रीड केल्यावर एक गोष्ट माहीत चालली की ते सेपरेट बँक अकाउंट ओपन होत आहे. बरोबर, सेपरेट बँक अकाउंट ओपन होत आहे ना. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे, वेअर द सेपरेट बुक्स आर मेंटेन, हा त्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तर त्यानुसार आपण अकाउंट बनवून घेऊ. तर जॉईंट व्हेंचर अकाउंट, जॉईंट बँक अकाउंट, या प्रॉब्लेममध्ये मी को व्हेंचर अकाउंट कंबाईन बनवला आहे राम रहीम राघवनचा. ओके, आणि एक नवीन अकाउंट म्हणजे एक डिबेंचर अकाउंट बनवावं लागेल, तो आपण बनवून घेतलेला आहे. तर स्टार्ट करू फ्रॉम स्टार्टिंग. ओके, तर हे कॉन्ट्रॅक्ट प्राईजविषयी लिहिलेलं आहे, त्याची एंट्री आताच नाही करू, जेव्हा गरज पडेल तेव्हा करूया. पण दे ओपन जॉईंट बँक अकाउंट. ओके, तर त्यांनी जॉईंट बँक अकाउंट ओपन केला राम रहीम आणि राघवन. तर ती एंट्री केली, जॉईंट बँक अकाउंट ओपन केला म्हणजे बँकेत पैसे आले, त्यांच्या नावाने लिहून घेऊ. टू राम अकाउंट, टू रहीम अकाउंट, टू राघवन अकाउंट. ओके, तर राम रहीम आणि राघवन लिहून घेऊ अमाऊंट. हे झाले राघवन. ओके, तर ही एंट्री झाली. पहिली एंट्री काय झाली,
जॉईंट बँक अकाउंट डेबिट. याची सेकंड एंट्री, जॉईंट बँक अकाउंट डेबिट झालं तर यांच्या राम रहीम राघवनचे जे को वेंचर्स आहे यांच्या क्रेडिटला, जॉईंट बँकच्या डेबिटला तर यांच्या क्रेडिटला. बाय जॉईंट बँक अकाउंट. तर राम रहीम राघवनचा अमाऊंट लिहून घेऊ. ओके, तर हे झालं पहिली एंट्री पैसे येण्याची. दुसरी एंट्री, यांनी काही पेमेंट केलेले आहे, बँकेतून पेमेंट करण्यात आले. तर पेमेंट करण्यात आले कशाला? जॉईंट वेंचरला, बरोबर आहे. तर जॉईंट वेंचरला पेमेंट होईल टू, पेमेंट कुठून होईल? बँकेतून, म्हणून टू जॉईंट बँक अकाउंट. ओके, आता ते पेमेंट कशासाठी करण्यात आले तर ते बघून घेऊ. ते पेमेंट आहे पहिलं सिमेंट, दुसरा पेमेंट आहे स्टील, तिसरा पेमेंट आहे वेजेस आणि चौथा पेमेंट आहे अदर्स. ओके, तर सिमेंटला पेमेंट किती करण्यात आला? 5 लाख. स्टीलला पेमेंट किती झालं? 1,30,000 म्हणजे 6,30,000. वेजेसला 1,50,000 म्हणजे 7,80,000 आणि अदर्सचे 30,000 म्हणजे 8,20,000. ओके, तर यांचे जे टोटल झाला तो किती झाला? 8,20,000. जॉईंट वेंचर अकाउंट डेबिट तर जॉईंट बँक अकाउंट क्रेडिट बाय जॉईंट वेंचर अकाउंट. हे लक्षात ठेवायचं, जॉईंट वेंचरच्या अकाउंट्समध्ये आपण जॉईंट बँक लिहिलं तर जॉईंट बँकच्या अकाउंटमध्ये जॉईंट वेंचर लिहू, म्हणजे अपोजिट नाव लिहायचं. अमाऊंट किती आहे? 8,20,000. आपण डायरेक्ट लिहू शकतो किंवा तुम्हाला या सेम एंट्री इथे लिहायच्या असेल तर यू कॅन डू इट, डझंट मॅटर. ओके, पुढे काय लिहिलेलं आहे हे झालं इथपर्यंत. राम ब्रिंग अ ट्रक, रामने ट्रक आणला. तर कोणी आणला? रामनी आणला. कशासाठी आणला? जॉईंट वेंचरसाठी आणला, बरोबर आहे. तर टू राम अकाउंट ब्रॅकेटमध्ये ट्रक. कितीचा आणला ट्रक तो? 1,20,000चा आणला. तर 1,20,000. जॉईंट वेंचर डेबिट, राम क्रेडिट, बरोबर आहे. बाय जॉईंट वेंचर अकाउंट किती? 1,20,000. हे झालं रामचं. रहीमनी मटेरियल आणलं 1,60,000चं. टू रहीम अकाउंट काय आणलं? मटेरियल. ओके, शॉर्टकट लिहून घेऊ आपण, हे फक्त रेफरन्ससाठी आहे की रहीमनी काय आणलेलं आहे. अमाऊंट किती आहे? 1,60,000. जॉईंट वेंचर अकाउंट डेबिट, रहीम अकाउंट क्रेडिट. पहिलं होतं ट्रक बाय जॉईंट वेंचर अकाउंट. व्हॉट इज इट? इट इज मटेरियल. चला एंट्री मारूया. 1,60,000. रहीमचं झालं. राघवन ब्रिंग अ मिक्सचर. तर टू राघवन ब्रिंग अ मिक्सचर. काय आणले ना? मिक्सचर आणला. अमाऊंट किती आहे? 40,000. 40,000. तर को वेंचरच्या क्रेडिटला बाय जॉईंट वेंचर अकाउंट मिक्सचर किती? 40,000. लिहून घेऊया आपण 40,000. झालं 40,000. पुढे ऑल द क्लोजर ऑफ वेंचर. आता इथे एंट्री करायची आपण कॉन्ट्रॅक्ट प्राईसची. कॉन्ट्रॅक्ट प्राईस कशा प्रकारे मिळाला? कॅशमध्ये मिळाले 6 लाख, बरोबर आहे. कॅशमध्ये मिळाले 6 लाख म्हणजे बँकमध्ये पैसा आला असेल. टू ते कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे ते कशाचे आले? जॉईंट वेंचरचे पैसे आहेत ते. टू जॉईंट वेंचर अकाउंट. खाली लिहून घेऊ आपण काय आहे?
कॉन्ट्रॅक्ट प्राईस आणि ते कॅशवाले लिहायचे, डिबेंचरवाले तर डिबेंचर फॉर्ममध्ये मिळाले. ओके, तर ते लिहिलं आणि जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला बाय जॉईंट बँक अकाउंट, खाली लिहायचं कॉन्ट्रॅक्ट प्राईस, अमाऊंटमध्ये 6 लाख. ओके, डन. हे समजलं असेल तुम्हाला 6 लाखाचं. पुढे डिबेंचर मिळाले आहेत 2 लाखाचे, तर डिबेंचर आले म्हणून डिबेंचर अकाउंट डेबिट 2. पण ते कशामुळे आले? जॉईंट व्हेंचरमुळे. ओके, अँड व्हॉट इज इट? इट इज कॉन्ट्रॅक्ट प्राईस. ओके, किती? 2 लाख. तसंच जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला बाय डिबेंचर अकाउंट किती? 2 लाख. आता तुम्ही लक्षात ठेवलं असेल का इथे 2,40,000 घेऊन गेलेला आहे आणि 2 लाख हे डिबेंचरची मेन जे जेव्हा त्यांनी दिली कॉन्ट्रॅक्ट प्राईस जे दिला आपल्याला तेव्हा ते 2 लाख ॲग्री झाले होते, 2 लाख मिळाले, बरोबर. म्हणून इथे जी एंट्री केली ती आपण 2 लाखाची एंट्री केली आहे, 2,40,000 ही डायरेक्ट एंट्री नाही केली. ओके, नाव कॉन्ट्रॅक्ट हे झालं. आता पुढे अनयूज मटेरियल वॉज टेकन बाय द राम. अनयूज मटेरियल कोण घेऊन गेला? राम घेऊन गेला. कोण? बाय राम. जेव्हा मटेरियल आलं होतं तेव्हा आपण जॉईंट व्हेंचरला डेबिट केलं, तर जेव्हा मटेरियल जात आहे तेव्हा जॉईंट व्हेंचरला काय करू? क्रेडिट. ओके, कितीला घेऊन गेला अनयूज मटेरियल? तो गेला घेऊन 20,000ला. ओके, तर राम जॉईंट व्हेंचर क्रेडिट, राम अकाउंट डेबिट, बरोबर आहे. टेल यू टू व्हेंचर अकाउंट रामला किती? 20,000. पुढे रहीम टू फॉर मिक्सचर अँड स्टील 70,000. रहीम काय घेऊन गेला? मिक्सचर आणि स्टील. जेव्हा आले होते तेव्हा डेबिट केलं, जेव्हा गेले तेव्हा काय करत आहोत आपण? क्रेडिट करत आहोत, बरोबर आहे. ते कितीला घेऊन गेला? तो घेऊन गेला 70,000ला. तर जॉईंट व्हेंचर क्रेडिट आणि को व्हेंचर डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, बरोबर आहे. टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. तर रहीम कितीला घेऊन गेला आहे? 70,000ला. ओके, पुढे द ट्रक वॉज सोल्ड इन अ मार्केट. ट्रक विकण्यात आला. विकण्यात आला म्हणजे पैसे आले असेल, राईट. आणि 2 तर जेव्हा ट्रक आले होते तेव्हा जॉईंट व्हेंचर डेबिट केलं, तर ट्रक जाणार तर जॉईंट व्हेंचर क्रेडिट होणार, बरोबर. पैसे आले आहे. 2 जॉईंट व्हेंचर अकाउंट किती? 80,000. तसंच याचं क्रेडिटला बाय जॉईंट बँक अकाउंट. ओके, वी कॅन राईट इट. खाली लिहू शकतो आपण ट्रक सोल्ड $80,000. याचं खाली लिहून घेऊ काय आहे? ट्रक सोल्ड आहे. ओके, तर हिअर वी आर एंड विथ दिस मॅटर. आता उरलं काय? हे 2,40,000 याची एंट्री उरलेली आहे. आपण इथपर्यंत पोहोचलो 70,000पर्यंत. 2,40,000ची एंट्री बाकी आहे. तर हे राघवन आहे ज्यांनी हे 2,40,000चे डिवेंचर घेऊन गेला. तर हु इज द रिसिवर? राघवन इज द रिसिवर आणि घेऊन गेला आहे. जेव्हा आले डिवेंचर तर डेबिट केलं, आता जाईल तर क्रेडिट. कोण घेऊन जाणार आहे? बाय राघवन अकाउंट. कितीला घेऊन जाणार आहे? 2,40,000ला. पुढे इथे टू डिबेंचर अकाउंट. कोण? राघवन. कितीला? 2,40,000ला. ओके, तर हिअर वी आर एंड विथ द ऑल मॅटर. म्हणजे जितकं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, समजल्या आणि लिहिल्याच नाही तर त्याच्या एंट्र्या पण केलेल्या आहे. आता आपलं क्लोजिंग आलं, तर क्लोजिंगमध्ये हे लक्षात ठेवायचं, जॉईंट व्हेंचर क्लोज करताना
कधी पण जॉईंट व्हेंचर, जॉईंट बँक आणि को व्हेंचर हे आधी क्लोज नाही करायचे. याशिवाय जे उरलेले दुसरे अकाउंट असेल तर ते सगळ्यात आधी क्लोज करायचे. तर उरलेल्यामध्ये आपल्याकडे एक आहे डिबेंचर अकाउंट, याला क्लोज करू. डेबिट साईड 2 लाख, क्रेडिट साईड 2,40,000. जी साईड मोठी असते ती आधी लिहिल्या जाते. खाली लिहिलं दोन्ही साईडनी 2,40,000. इथे उरले किती तुम्ही बघा, तर इथे उरलेले आहे 40,000. व्हॉट इज इट? इट इज अ प्रॉफिट ऑन अ डिबेंचर असं म्हणू शकतो आपण. तर 2 हा प्रॉफिट झालेला आहे कशामुळे? जॉईंट व्हेंचरमुळे. तर म्हणून इथे लिहू आपण 2 जॉईंट व्हेंचर अकाउंट, राईट, प्रॉफिट. ओके. तर डिबेंचर अकाउंटच्या डेबिटला आला आहे 40,000. जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला लिहू आपण बाय डिबेंचर, प्रॉफिट, राईट. चला, किती आहे तो आहे 40,000. आता हा अकाउंट क्लोज झाला. नाव आता उरलेले म्हणजे एक जॉईंट व्हेंचर, जॉईंट बँक आणि को व्हेंचर असे 3 अकाउंट्स उरलेले आहे. तर यामध्ये सगळ्यात आधी क्लोज करायचं, या तिघांमधून सगळ्यात आधी क्लोज करायचं जॉईंट व्हेंचरला, बरोबर आहे. मग क्लोज करायचं को व्हेंचरला. आणि जसा को व्हेंचर क्लोज होईल तर जॉईंट बँक अकाउंट तुम्हाला क्लोज करायची गरज नाही पडेल, तो आपोआप टॅली होणार. ओके. तर सगळ्यात आधी जॉईंट व्हेंचरला क्लोज करू. अगर जॉईंट व्हेंचर तुम्ही बघा तर जॉईंट व्हेंचरला इकडे 8, 9, 10, इकडे 6, 7, 8, 10, म्हणजे हा साईड जो आहे जॉईंट व्हेंचरचा तो मोठा दिसत आहे, राईट. तर जॉईंट व्हेंचरचा डेबिट साईड मोठा आहे, डेफिनेटली तो काय होणार आहे, तुम्हाला लॉस येणार आहे ह्या प्रॉब्लेममध्ये. ओके. तुम्ही असंही टॅली करू शकता, इट डझंट मॅटर. तर अमाऊंट किती आहे? 8,20,000 प्लस 1,20,000 प्लस 1,60,000, 40,000, 11,40,000. तो लिहून घेऊ, 11,40,000. बोथ साइड वी हॅव टू बी रिटन 11,40,000, राईट. तर यामधून गेलेले मायनस करून घेऊया. 11,40,000मधून 6 आणि 2 8,00,000 आधी मायनस करून टाकू आपण. मग 20,000, 70,000, 80,000, 40,000, 1,30,000. हा बॅलन्स डेफिनेटली या साईडला उरलेला आहे आपला, 1,30,000. नाव आता प्रॉब्लेम ही आली की हा डिवाइड कसा करायचा, 1,30,000 कसा डिवाइड करायचा. तर प्रॉफिट अँड लॉस रेशो याविषयी म्हटलं होतं. प्रॉफिट अँड लॉस इन अ प्रपोर्शन ऑफ देअर इनिशियल कॅपिटल, बरोबर आहे. आणि त्यांचे इनिशियल कॅपिटल किती आहे? 4,00,000, 3,00,000 आणि 2,00,000. अगर आपण याला प्रॉफिट अँड लॉस रेशोमध्ये लिहायला गेलं तर आपण असं लिहू शकतो का, 4,00,000 इज टू 2,00,000 सॉरी 4,00,000, 3,00,000 आहे ना, 3,00,000 आणि 2,00,000. म्हणजे अगर याला लिहायला गेलं तर वी कॅन बी राईट ॲट 4:3:2. तर हा झाला एक्झॅक्टली प्रॉफिट अँड लॉस रेशो, 4:3:2. तर आता कोणाच्या हिस्स्यात किती आले ते बघूया सगळ्यात आधी. कोणाच्या हिस्स्यात किती आले? रामच्या हिस्स्यात किती आले? रहीमच्या हिस्स्यात किती आले? तर याला जेव्हा आपण राम, रहीम आणि जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस रेशो यामध्ये डिवाइड करायला गेलं, ठीक आहे. तर इथे मी लिहून घेतो काय, राम, रहीम. आणि रामचा हिस्सा किती आला? रामचा हिस्सा जे आहे तो आहे 4. रहीमचा हिस्सा जो आहे तो आहे 3 आणि राघवनचा हिस्सा आहे तो आहे 2. ओके. अगर ह्या सगळ्यांच्या हिस्स्यांना आपण प्लस केलं, रामचा हिस्सा, रहीमचा हिस्सा आणि कोणाचा, राघवनचा हिस्सा, यांना काय केलं आपण प्लस, राम, रहीम आणि राघवन. तो किती झाले टोटल? 3, 7, 2, 9. तर
तर हे झाले टोटल 9 हिस्से. म्हणजे आपले जे 1,30,000 आले, बरोबर आहे, हे झाले टोटल किती झाले, हे 9 हिस्से झालेले आहे. मग असं म्हणावं की जे 1,30,000 आले त्याला आपण टोटल किती हिस्सात डिवाइड करू, 9. ओके, आता त्याचे 4 हिस्से हे झाले रामचे, बरोबर आहे. तसेच त्याचे 3 हिस्से हे झाले रहीमचे आणि तसेच त्याचे उरलेले 2 हिस्से हे किती झाले राघवनचे. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेट करूया. ओके, 1,30,000ला टोटल आपण किती 9 हिस्स्यामध्ये डिवाइड करणार आहोत. हे तुम्हाला समजलंच असेल, आय होप सो. चला बघा, 1,30,000 आले, याला डिवाइड बाय 9 इंटू 4 म्हणजे टोटल किती झाले 57,777.77 म्हणजे 57,778. ओके, तर हा 1,30,000 आहे. हे काय आहे 1,30,000, हे आहे लॉस बाय लॉस. ओके, आता कोणाला, रामचा किती आला, रामचाला 57,777.77. आता .77 लिहिलेला आहे, जेव्हाही .50च्या वरतं असेल तर त्याला +1 करून घ्यायचं. ओके, 57,777.77 आहे ना, तर 778. ओके, पुढे आला रहीम. तर रहीमचं किती, 1,30,000 डिवाइड बाय 9 आणि इंटू 3. तर याला आले 43,333. ते लिहून घेऊया आपण, 43,333 हे झालं. उरला कोण, राघवन उरला. तर पुन्हा करून बघू, 1,30,000 डिवाइड बाय 9 इंटू 2. तर हे आलं 28,888.88 म्हणजे त्याला +1 होऊन जाईल. ते 28,888.88 आहे म्हणून +1 करून 9. आता बघा, हे लक्षात असू द्या की जेव्हा पण आपण हे या 3 गोष्टी लिहिल्या, या तिघांचा टोटल 1,30,000 व्हायला हवा. तर आपण करून बघू, प्लस नंतर 1-2 रुपयांनी अनटॅली होऊन जाईल. ओके, तर हे त्याची खात्री करून घ्या, नाहीतर मग आपण शोधत बसू की टॅली का बरं नाही होता, 1 रुपयाला डिफरन्स कुठे आला. तर इथे राऊंडिंग ऑफ डिफरन्स होऊ शकत होता. आपण करून बघितलं, राऊंडिंग ऑफ डिफरन्सेस नाही आहे. 1,30,000 एक्झॅक्ट आला. तर हा आला लॉस जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला, म्हणजे असं बाय को व्हेंचर्स म्हणायचं, बाय को व्हेंचर्स अकाउंट. ओके, ब्रॅकेटमध्ये आपण याला काय म्हणू शकतो, इट इज लॉस. ओके, तर अशा प्रकारे केलं तर जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला, तर को व्हेंचरच्या डेबिटला, काय टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके, आणि याला ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, व्हॉट इज इट, इट इज अन लॉस. अमाऊंट याला 57,778. त्याचप्रमाणे रहीमला 43,333 आणि राघवनला 28,889. तर हा झाला आपला जॉईंट व्हेंचर क्लोज. नाव आता किसकी बारी, को व्हेंचर्स की बारी. तर को व्हेंचर्समध्ये एक एक अकाउंट क्लोज करू. तुम्हाला जो वाटतो तो अकाउंट क्लोज करा. सगळ्यात आधी रामचा अकाउंट बघू आपण. तर रामला डेबिट साईड जास्त आहे, 4 नाही म्हणजे 5,20,000 बोथ साईड, 5,20,000. त्यामधून उरले म्हणजे 20,000 हे गेले, किती उरले ते बघू. 5,20,000मधून 20,000 गेले, मग 57,778 गेले. तर उरले किती, 4,62,222. हा अमाऊंट उरलेला आहे, 4,62,222 उरलेला आहे. हे पैसा मिळेल कोणाला, रामला, तो जॉईंट बँक अकाउंट. ओके, बॅलन्स हा पहिला क्लोज झाला. तर को व्हेंचरच्या डेबिटला, जॉईंट बँकच्या क्रेडिटला, बाय राम अकाउंट. अमाऊंट लिहून घेऊया आपण रामच्या समोर.
4,42,222 हे झालं रामचं. पुढे आहे रहीम. रहीमचा क्रेडिट साईड दिसत आहे मोठा 3,00,000 ने 4,60,000. रिटर्न ॲज अ बोथ साईड 4,60,000. चला मायनस करूया 4,60,000 मधून 70,000 गेले, मग 43,333 गेले, तर उरले 3,46,667. उरले 3,46,667 उरले. रामच्या खाली बाय रहीम अकाउंट. अगेन इट इज बॅलेन्स जे आपण लिहिलेले आहेत 3,46,667. रिकन्फर्म करूया आपण 3,46,667 बरोबर झाले. पुढे राघवन. आता राघवनचं बघितलं आपण तर राघवनला डेबिट साईड मोठी आहे आणि क्रेडिट साईड छोटी आहे. तर डेबिट साईडचं जे टोटल आहे ते आधी लिहून घेऊ आपण. डेबिट साईडचं टोटल किती आहे? 2,40,000 प्लस 28,889. टोटल आला 2,68,889. 2,68,889. बोथ साईड 2,68,889. तर यामधून मायनस करायचे आपण 2,40,000 लिहिले. या साईडला बॅलन्स आला, तो बॅलन्स आहे 28,889. तो लिहून घेऊया आपण. आता ते काय आहे? जसं यांना पैसे मिळाले, जे को व्हेंचर्सला डेबिट बॅलन्स आला इथे, म्हणजे यांना पैसे मिळाले, बरोबर ना. जॉईंट बँक क्रेडिट झाला, आणि को व्हेंचर डेबिट झाला. यांना पैसे मिळाले, पण हा जो राघवन आहे याला पैसे द्यावे लागेल जॉईंट व्हेंचरच्या बिझनेसला. म्हणजे असं म्हणावं की त्यांनी आधी इन्व्हेस्टमेंट कमी केला होता, तर बाकी लोकांना त्याचा फायदा झाला, पण याला त्याचा फायदा झाला नाही, कारण यांनी ऑलरेडी स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट कमी होते याचा. व्हॉट्सएवर जो बॅलन्स येईल तो त्याला द्यावाच लागेल जॉईंट बँक अकाउंट, बरोबर. तर जसं जॉईंट कोव्हेंचरच्या क्रेडिटला, तर याच्या डेबिटला टू राघवन अकाउंट. ओके. अमाऊंट लिहून घेऊया 28,889. तर बघा को व्हेंचर्स तिन्ही क्लोज झाले. नाव अभी बारी हे जॉईंट बँक की. बघू टॅली होते का नाही. तर आधी क्रेडिट साईड 8,20,000 प्लस 4,42,222 प्लस 3,46,667. बॅलन्स आला 16,08,889. 16,08,889 हा बॅलन्स आला. ओके. तो लिहून घेतलेला आहे आपण. नाव बारी डेबिट साईडची. डेबिट साईडला 4, 5, 7, 8, 9, 9, 6, 15 लाख रुपये तर आज बोटांनीच मोजता आले आपल्याला. जे 15 लाख बोटांनी मोजले, प्लस 80,000 प्लस 28,889 आणि आपला अकाउंट टॅली झालेला आहे. व्हॉट वी नीड इट, राईट. सगळ्यात मोठी खुशी असते अकाउंट टॅली होणं एक कॉमर्स विद्यार्थ्यासाठी. तर अशाच प्रकारे अकाउंट टॅली करण्यासाठी माझ्यासोबत जोडून राहा. माझे येणारे सगळे व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.